अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करून सर्व धम्मबंधू भगिनींना सप्रेम जय भीम. बुद्ध उपास. आणि आज 6 डिसेंबर हा आपल्यासाठी अत्यंत दुःखाचा असा दिवस आहे. कारण या दिवशी आपले उद्धारकर्ते, आपले मार्गदाते, माता आणि पिता, महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यातला सोडून गेले. हे आपल्याला सोडून गेले 6 डिसेंबर 1956ला. दिनरात काया जाळली, अपार कष्ट सहन केले, विषमतेच्या विरुद्ध समतेची क्रांती या देशामध्ये उभारून त्या काळामध्ये चालत आलेल्या रूढी परंपरा, जातीयता नष्ट व्हावी आणि माणसाला माणसासारखं जगता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये समतेचा लढा उभा केला. हा बाबासाहेबाचा लढा कोण्या माणसाच्या, कोण्या जातीच्या, कोण्या व्यक्तीच्या विरोधात नव्हता, तर बाबासाहेबाचा लढा हा विचाराच्या विरोधात होता. ही विचाराची क्रांती विचाराने लढली आणि समानतेची ज्योत या देशामध्ये लावली. म्हणून आज आपल्याला माणसासारखं जगण्याचा अधिकार मिळाला. शरीराने माणसं होतो, जीवन मात्र कुत्र्यासारखं होतं. पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. परंतु स्वाभिमान बाबासाहेबांनी आपल्याला सांगितला, स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. म्हणून आज आपल्याला माणसासारखं या ठिकाणी जगता येत आहे. ते बाबासाहेबांना जगता येत आहे हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कारण या देशामध्ये चालत असलेल्या परंपरा ही जातीयता नष्ट व्हावी म्हणून त्या मनोनीतीचं दहन केलं आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व विचाराची राज्यघटना या देशाला बाबासाहेबांनी दिली. म्हणून आज सर्वांना समानतेने जगण्याचा, वागण्याचा, शिक्षण घेण्याचा, नोकरी करण्याचा हक्क आणि अधिकार हा भारतीय संविधानाने आम्हाला मिळालेला आहे. खरोखरच मानवता निर्माण व्हावी, समानता निर्माण व्हावी, जातीयता नष्ट व्हावी यासाठी मुलाबाळाची, संसाराची पर्वा न करता आयुष्यभर वैचारिक क्रांतीचा लढा या देशामध्ये उभा केला. लेखणीची तलवार केली, बुद्धीची ढाल केली आणि विषमता मातीमध्ये गाडून समतेचा वटवृक्ष या ठिकाणी बाबासाहेबांनी लावला. आणि या देशामध्ये मानवता नांदावी ही बाबासाहेबांची आशा होती. म्हणून जाता जाता 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि समतावादी तथागत भगवंताच्या धम्माचा आम्हाला मार्ग दाखवला. हे विचार आपल्या लोकांना कळावेत. बुद्ध कळावा, धम्म कळावा, धम्माचा मार्ग कळावा म्हणून तथागत भगवंताचा बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहून त्याची प्रस्तावना पूर्ण करून 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला आणि ते आपल्यातून निघून गेले. त्या महामानवाला विनम्र वंदन करतो, अभिवादन करतो. खरोखरच हाडाची काडं केली, रक्ताचं पाणी केलं, देह जाळीला आणि दीनदलिताच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीवन समर्पित केलं. त्या युगंधराला मी अभिवादन करतो, वंदन करतो.